नमस्कार, मी आकाश जाधव. एक महत्त्वाची आणि खूप वर्षानंतर येणारी परीक्षा म्हणून आपली जी MSCBची महावितरणची ज्युनियर असिस्टंट अकाउंटची परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठीचा सगळ्यात महत्त्वाचं त्याचे ॲप्लिकेशन थोडे लेट आले. जसं ॲप्लिकेशन स्टार्ट झाले त्याला एक्सटेन्शन मिळालं. त्याच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट लवकरच अर्थात 19 एप्रिल आहे. तर जेही विद्यार्थी सध्या ज्यांनी अप्लाय केलेलं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी त्याला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षेसाठी तुम्हाला एक तर BCom पास किंवा BBA पास लागतं. तर आपापलं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोटिफिकेशनमध्ये चेक करा की तुमची इलिजिबिलिटी होत असेल तर सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी, ज्या BBAच्या विद्यार्थ्यांनी आधी अप्लाय केलेला आहे अशाही विद्यार्थ्यांना विनंती होती की बाकी विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा, कारण की ही ॲडव्हर्टिजमेंट दरवर्षी येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या वेटिंग लिस्ट मोठ्या निघतात आणि जर अचानक रिक्वायरमेंट वाढली तर जागांची संख्याही वाढू शकते, जसं की मागच्या काही जाहिरातीमध्ये झालं होतं. त्यामुळं अशी संधी पुन्हा येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. दुसरं, ह्याच्याशिवाय हिची एक्झाम कधी होईल, सध्याला अभ्यासाचा शेड्यूल कसा पाहिजे, हा सुद्धा पार्ट मला पुढच्या 5 मिनिटात डिस्कस करायचा आहे. तो डिस्कस करत असताना मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती, ती म्हणजे आपली जी महावितरणची बॅच आपण स्टार्ट केली होती ती अजूनही विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. त्यातले अकाउंटचे लेक्चर व्यवस्थित सिक्वेन्स चालू आहेत. इनफॅक्ट बऱ्यापैकी पार्ट संपत आलेला आहे. अजून त्यातले काही लाईव्ह सेशन जे आहेत ते बाकी आहेत. तर ही बॅच विद्यार्थ्यांना सध्या आपल्या आय प्रथम ॲपवर अवेलेबल आहे. बॅच स्टार्ट करून आता बऱ्यापैकी वेळ लोटल्यामुळं आपण विद्यार्थ्यांना ह्या स्पेसिफिक बॅचसाठी 50% डिस्काउंट तो दिलेला आहे. तर त्यासाठी बॅच आपली 15 जानेवारी स्टार्ट झाली. बॅचची फीस 2,500 होती, पण ती आता 1250 प्लस GST असणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळे विषय, अकाउंट्सचा विषय जो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये समीर देशमुख सर घेतात, रिझनिंगचा अमोल पाटील सरांकडून जो व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये आहेत, क्वांटचा पार्ट माझ्याकडून जो व्हिडिओ ऑन डिमांड फॉर्मॅटमध्ये आहेत, मराठीचा पार्ट नितीन महादेव सरांचा तो अवेलेबल आहे. सोबतच जशा एक्झामच्या तारखा डिक्लेअर झाल्या किंवा जवळ आल्या तसं आपण ह्याही विषयांचे रिव्हिजन सेशन विद्यार्थ्यांसाठी ऑर्गनाईज करतोय. पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक्स सुद्धा विद्यार्थ्यांना अवेलेबल होऊन जातील. तर जे विद्यार्थी, मला असं वाटतंय त्यांना की आता आपण तयारीला लागलं पाहिजे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. कारण की ज्यावेळेस ॲड आली होती, डिसेंबरच्या शेवटी ॲड आली होती, जानेवारीमध्ये तिच्या ॲप्लिकेशनची डेट ठरणार होती आणि मार्चमध्ये एक्झाम होणार होती. आता इनिहाऊ आपसुकच ती परीक्षा पुढे गेलेली आहे. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजून तयारी स्टार्ट केली नाही अशांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ते विद्यार्थी या बॅचच्या माध्यमातून साधारणतः आपली तयारी पुढे नेऊ शकतात. मी पुन्हा परीक्षेत होतो. परीक्षा ही आपल्या निवडणुकीच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी प्रायोजित होत्या, पण झालं असं की मध्ये निवडणूक आचारसंहिता फॉर्मची लिंक लेट ॲक्टिव्हेट झाल्यामुळं ह्या आचारसंहितेमध्ये मला असं वाटतं एक्झामची तारीख अडकलेली आहे. पण आता याच्यानंतर जूनमध्ये साधारण एक्झामच्या डेटची अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आहे. आता जूनमध्ये जर अनाऊन्समेंट झाली तर परीक्षा जूनच्या शेवटी, जुलैच्या शेवटी, ऑगस्ट ही कधी होऊ शकते. अर्थात एक्झामसाठीचा वेळ तुम्हाला जास्त मिळेल. तर आधी समजा ही परीक्षा मार्च, एप्रिल, मे पर्यंत झाली असती तर मी विद्यार्थ्यांना सांगितलं तुमचा सगळा फोकस हा अकाउंट्सवर असू द्या, कारण की अकाउंटचा वेटेज जास्त आहे. त्यामुळे आपण सिरियसली जशी ॲडव्हर्टिजमेंट आली पटापट लेक्चर कंप्लीट करत घेत आपण अकाउंट्सला बऱ्यापैकी पुढेपर्यंत पोहोचलो. त्या पाठीमागचं रिझन्स ते होतं. पण आता तुम्हाला ह्या एक्झामच्या सोबत तुमचं इतर बँक एक्झामचं कॅलेंडर जे की जूनच्या नंतर येऊन जाईल ते तुम्हाला फेस करायचं आहे. त्याच्यासोबत काही लोक सरळ सेवेची एक्झाम देतील. आचारसंहितेच्या ह्या तारखा संपल्याच्यानंतर त्यांना त्याही एक्झाम द्यायची असतील. तर आता थोडासा अकाउंट्सचा वेळ कमी करून विद्यार्थ्यांना आपला जास्त वेळ जो आहे तो इतरही एक्झाम, समजा तुम्ही बँकिंग करताय तर बँकिंगची एक्झाम, सरळ सेवा करतायत त्या एक्झाम, ह्या दोन्ही पद्धतीने अकाउंटच्या अभ्यासासोबत असा त्यांना ॲप्टिट्यूडचा अभ्यास पुढे त्यांना कंटिन्यू करायचा आहे. त्यामुळं आता अभ्यासामध्ये हा एक महत्त्वाचा चेंज करायचा आहे की अकाउंटचा वेळ थोडासा कमी करावा लागेल, कारण की एक्झामचा वेळ पुढे गेलेला आहे आणि इतरही परीक्षा ज्या तुम्ही आधीपासून तयारी करतायत त्यांना थोडंसं तुम्हाला स्ट्रीमलाईन करावं लागणार आहे. त्याच्याबद्दल अकाउंटचा जो पार्ट आहे, खूप विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन होऊन खूप वर्ष झालेले आहेत अशांना काही ना काही मदतीची गरज लागते, कारण की विषय तसा असल्यामुळं म्हणा किंवा मोठा गॅप पडलेला असल्यामुळं अशा मेंटरशिपची आवश्यकता असते. तर तशी मेंटरशिप तुम्ही तुमच्या लेवलला जिथे कुठे तुम्ही असाल त्या ठिकाणी तुमचे सिनियर्स असतील, जे त्याच्यामध्ये जे तशा एक्झाममध्ये चांगलं करतात त्यांचं गायडन्स झाले, तुमचे तिथले शिक्षक असतील, अशांची मदत तुम्हाला ह्या परीक्षेच्या तयारीसाठी घ्यायची आहे. पण अचानक लक्षात ठेवा की MSCBच्या केसमध्ये किंवा महावितरणच्या केसमध्ये ह्या ॲडला बघायला गेलं तर ह्यापैकी कोणताही प्रकार कधी होतो तो म्हणजे अचानक जागा वाढणे, वेटिंग लिस्ट निघणे
आणि ह्या ॲडमधून पुढचे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ह्याच ॲडमधून वेटिंग काढून जे ते रिक्रुटमेंट कंप्लीट करून घेणे हा प्रकार ह्याच्या आधी झालेला आहे. म्हणून ह्या ॲडव्हर्टिजमेंटला तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि ॲट द सेम टाइम त्याच्यासोबत सोबत इतर सुद्धा एक्झामची तयारी चालू ठेवायची आहे. तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश 19 एप्रिल ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. आपल्यासोबतच्या BCom आणि BBA झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला हा मेसेज पोहोचवायचा की 19 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचा आहे. धन्यवाद.